आपल्याला आज तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करायची आहे, पेपर नंबर 2 मधल्या लोकशाही. लोकशाही इथे मी डेमोक्रेसी नावाची एक लिंक दिलेली आहे. britannica.com टॉपिक डेमोक्रेसी ही ती लिंक आहे. ब्रिटानिका जसं विकिपीडिया आहे, तर त्याचा विकिपीडिया हा नवा एन्सायक्लोपीडिया आहे आणि कोलॅबोरेशनमध्ये केला जाणारा व्हॉलेंटियर्सनी केलेला एन्सायक्लोपीडिया आहे. ब्रिटानिका हा तसा खूप जुना एन्सायक्लोपीडिया आहे. तुम्ही बघू शकता हिस्ट्री ऑफ ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया असं टाकलं तर तुम्हाला साधारणपणे कळेल. ब्रिटानिका इज द इंग्लिश लँग्वेज एन्सायक्लोपीडिया दॅट वॉज इन प्रिंट फॉर द लॉंगेस्ट टाइम. इट लास्टेड 244 years. It was first published between 1768 and 1771 in the Scottish capital of Edinburgh. खुद ब्रिटानिकाचे इन्साइट्स खुद ब्रिटानिकानेच स्वतःबद्दल लिहिलेलं आहे. ते पण एक साईट इथे तुम्हाला, तो पण एक पेज तुम्हाला दिसतो. हे व्हॉल्यूम्स या प्रकारचे होते. हा मोठा करून पण तुम्ही चित्र पाहू शकता. आता ते सगळं एका सी डीवरती आलं आहे आणि सी डीच्या पलीकडे आता ते ऑनलाईन झालेलं आहे. ऑनलाईन तुम्ही याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. बऱ्यापैकी गोष्टी फ्री आहेत आणि हे कित्येक वर्ष कित्येक पिढ्यांनी याचा अभ्यास केला आहे किंवा याच्या आधारे अभ्यास केलेला आहे. आपण आता सहजपणे तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती ते ओपन करून बघू शकतो. ब्रिटानिका आणि विकिपीडियामध्ये फरक असा की विकिपीडियामध्ये त्याचं रिसर्च, एखादा आर्टिकल लिहायचं म्हणजे रिसर्च करावा लागतो. कथा किंवा कविता लिहिणं ती गोष्ट वेगळी आहे. एखादं राजकीय किंवा सामाजिक आर्टिकल, लेख लिहायचा म्हणजे मग तुम्हाला संशोधन करावं लागतं. म्हणजे समजा तुम्हाला पुण्यामधली आजची आर्थिक स्थिती लोकांची, तर तुम्हाला पुण्याला जावं लागेल, पुण्यातल्या काही वस्त्यांमध्ये फिरून बघावं लागेल, दुकानदारांशी बोलावं लागेल आणि मग तुम्हाला त्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येईल. रिसर्च करावा लागतो. तर ब्रिटानिका लिहिताना एक्सपर्ट्स अपॉइंट केले जातात. आता डेमोक्रेसीचं आर्टिकल कोणी लिहिलं आहे ते पहा. रॉबर्ट ढाल, म्हणजे हा मोठा प्रोफेसर आहे येल युनिव्हर्सिटीमधला, अमेरिकेतला, आणि यांनी डेमोक्रेसीबद्दल बरंच लिहिलं आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन या माणसाचं आहे. तर रॉबर्ट ढालनी लिहिलेला हे आर्टिकल आहे. तर आर्टिकल हिस्ट्री पण असते इथे बघा तुम्ही, सी आर्टिकल हिस्ट्री. तर त्याच्यामध्ये ते कसं कसं अपडेट करत गेले आहेत ते सगळं दाखवलं जातं. तर ब्रिटानिका वाचण्यासारखं आहे. आर्टिकल कंटेंट्स इथे तुम्हाला दिसतील. तर त्याप्रमाणे तुम्ही लिंक्सवरती क्लिक करून जे हवं ते पण बघू शकता, जर तुम्हाला नेमकं काही हवं असेल तर. तर ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांनी तर हे जरूर वाचावं, पण ज्यांचं नाही आहे त्यांनीसुद्धा जरूर प्रयत्न करावा. कारण अल्टिमेटली असं आहे की सोशल सायन्सेसमधलं नॉलेज मुख्यतः इंग्लिशमध्ये आहे. त्याचं ट्रान्सलेशन करून ते मराठीमध्ये येतं. म्हणजे मराठीमध्ये ओरिजिनल फार कमी लिहिलं जातं, कारण तेवढं संशोधन होत नाही मराठीमध्ये अजूनही राज्यशास्त्राच्या विषयामध्ये. त्यामुळे ट्रान्सलेशन असतं आणि मग ते ट्रान्सलेशनचा दर्जा दरवेळेला चांगला असेलच असं नाही. त्यामुळे मुळातून वाचून काढणं हे केव्हाही चांगलं. तर ब्रिटानिकाची सवय जरूर लावा. रोज एखादं तरी आर्टिकल ब्रिटानिकामधलं मी बघेन. मला जे काही प्रश्न पडला तो मी सर्च करेन आणि मग ब्रिटानिकामधला काहीतरी पाहीन. पॉलिटिकल सायन्स संबंधाने बऱ्याच गोष्टी तुम्हाला ब्रिटानिकावरती पाहायला मिळतील. तर लोकशाही हे आर्टिकल, त्याची चर्चा आपण केली. आता पुढे जाऊ. तुमच्या सिलेबसमध्ये काय काय आहे हे इथे मांडलं आहे. डेमोक्रेसी, लोकशाही असं टॉपिकचं नाव आहे. त्याच्यात पहिलाच भाग आहे तर थिअरीज ऑफ डेमोक्रेसी.
थिअरी वगैरे शब्द आला की आपण थोडंसं दचकतो. थिअरीज ऑफ डेमोक्रेसी, आत्ता जे मी आर्टिकल ब्रिटानिकाचं दाखवलं त्याच्यामध्ये ते थिअरीज मांडलेले आहेत. ते कोणी कोणी डेमोक्रेसी कशी कशी विकसित होत गेली, ॲरिस्टॉटलपासून ते मॉन्टेस्क आणि रॉल्स आणि मिल इथपर्यंत कसे कसे वेगवेगळे मुद्दे डेमोक्रेसीबद्दल मांडले, आपण थोडक्यात त्याची चर्चा करणार आहोत. प्रिन्सिपल्स ऑफ लिबरल डेमोक्रेसी, उदारमतवादी लोकशाहीची तत्व. आता उदारमतवाद म्हणजे काय हेही आधी थोडक्यात त्याच्यासाठी आपल्याला समजावून घ्यावं लागेल. 19व्या 20व्या शतकात आणि अगदी 21व्या शतकात सुद्धा ज्याचा प्रभाव प्रचंड आहे असा एक महत्त्वाचा विचार आहे उदारमतवाद. तर लिबरल डेमोक्रेसी, आत्ता जी डेमोक्रेसी आहे ती लिबरल डेमोक्रेसी आहे बेसिकली. आणि ट्रम्पच्या काळामध्ये असं बोललं जात होतं की त्याची पिछेहाट होती आहे, परंतु आता परत ट्रम्पचा पराभव करून अमेरिकेने ते सिद्ध करून दाखवलं की अमेरिकन नागरिकांनी ते सिद्ध करून दाखवलं की लिबरल डेमोक्रेसी हीच त्यांना हवी असलेली व्यवस्था आहे. लिबरल डेमोक्रेसी म्हणजे काय थोड्या वेळामध्ये आपण बघू, त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कंडिशन्स ऑफ सक्सेसफुल वर्किंग ऑफ डेमोक्रेसी, लोकशाही व्यवस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठीची आवश्यक परिस्थिती. लोकशाही यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती लागते तर नागरिक जागरूक असावे लागतात. नागरिकांना जर फिकीर नसेल तर लोकशाही व्यवस्था एक्सप्लॉइट करायला अगदी सोपी आहे. लोकशाहीमध्ये शोषण करणं तसं खूप सोपं आहे जर नागरिक जागरूक नसतील. नागरिक जागरूक असले पाहिजे, सुशिक्षित असले पाहिजे, त्यांना राजकारणामध्ये रस हवा, त्यांना त्यांचे हक्क माहिती पाहिजेत, म्हणजे मग ते हक्क माहिती करून देणारी व्यवस्था पाहिजे, म्हणजे चांगली शिक्षण व्यवस्था पाहिजे, चांगली वर्तमानपत्र पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे त्या मुद्द्यांची चर्चा करायची आहे. थोडक्यात इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं. आता डेमोक्रेसी हा मुळात ग्रीक शब्द आहे. ही संकल्पना पण ग्रीकांचीच आहे, ग्रीकांनी शोधून काढलेली व्यवस्था. 2 शब्दांपासून डेमोक्रेसी हा शब्द तयार झाला आहे. डेमॉस म्हणजे पीपल आणि क्रेटॉस म्हणजे रूल. पीपल आणि रूल हे 2 शब्द आल्याबरोबर आपल्याला आपोआप आठवतं ते अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या. डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकशाही म्हणजे लोकांचं, लोकांनी चालवलेलं आणि लोकांसाठीचं शासन. म्हणजे लोक हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. राजा किंवा त्याचे सरदार यांचं महत्त्व दुय्यम आहे, ते जनतेचे सेवक असले पाहिजे. लोक महत्त्वाचे असले पाहिजेत, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कारभार चालला पाहिजे, म्हणजे आम जनतेच्या म्हणण्याप्रमाणे, मासेसच्या म्हणण्याप्रमाणे कारभार चालला पाहिजे. किमान बहुमताने कारभार चालला पाहिजे. डेमोक्रेसीमध्ये बहुमताला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की अब्राहम लिंकन 1809 ते 1865 हा त्यांचा कार्यकाळ, म्हणजे 19व्या शतकातले अमेरिकन. ते अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते, 16वे प्रेसिडेंट होते. आणि अब्राहम लिंकननी बऱ्याच सुधारणा केल्या अमेरिकेमध्ये. अब्राहम लिंकनला एक यादवी युद्ध पण करावं लागलं. त्या युद्धासंबंधीची एक रंजक कथा आहे, त्याच्या व्हिडिओची लिंक मी पुढच्या स्लाईडवर दिली आहे, ती जरूर पहा. अमेरिकन यादवी युद्ध म्हणजे काय होतं त्याच्यासंबंधी थोडंसं वाचून पण पहा. आणि इथे अब्राहम लिंकनच्या इथे पण मी पुन्हा ब्रिटानिकाचीच लिंक दिलेली आहे.
ब्रिटानिकाची लिंक देतो याचं कारण लिखाण कुणी कुणी केलेलं असतं ते बघा. स्टँडर्ड लोक आहेत त्यांना लिहिण्याची स्टाईल किंवा काय लिहावं काय टाळावं, फापट पसारा कसा टाळावा हे सगळं यांना माहीत असतं. तर हे आहेत अब्राहम लिंकन. हे व्हिडिओज आहेत, मी क्लिक करत नाही. लिंकन ज्या वेळेला यादवी युद्धाच्या वेळेला त्यांच्या फौजीला मार्गदर्शन करताना हा फोटो दिसतोय. हे पण यादवी युद्धाच्या दरम्यान जे दक्षिणेकडच्या राज्यातले लोक होते, जे गुलामगिरीचं समर्थन करणारे होते किंवा कृष्णवर्णीयांना दुय्यम वागणूक देणारे होते, त्यांच्या विरुद्ध लष्करी कारवाई यांनी केलेली होती. तर त्यांना बैठकीला बोलवलेलं होतं. त्यावेळेची ती फोटोज आहेत काही. तर लिंकनविषयी बरंच तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ते जरूर पहा. लिंकन्स अनेक्डोट्स म्हणून एक पुस्तक आहे, ते मिळालं तर जरूर वाचा. त्या अनेक्डोटपैकी एक अनेक्डोट आहे हा व्हिडिओ. हा व्हिडिओ लिंकन द लायन जरूर पहा. आत्ता आपण त्याच्यात वेळ घालवत नाही आहे. साधारण 5-7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मला वाटतं 5 मिनिटं 38 सेकंदाचा तो 5 मिनिटं 33 सेकंदाचा व्हिडिओ आहे. तो जरूर पहा नंतर. जशी लिंकनची डेफिनेशन आपण पाहिली, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, असं म्हणतात की त्यांना उत्स्फूर्तपणे ती व्याख्या सुचली आणि भाषण करताना त्यांनी ती मांडली. किती नेमक्या शब्दात केवढा मोठा आशय त्यांनी सांगितला आहे ते पहा. विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान, थोडेसे हुकुमशाही प्रवृत्तीचे, ब्रिटनचा, इंग्रजांचा, इंग्रजीचा प्रचंड अभिमान असलेले, दीर्घायुष्य लाभलेले, भारतीयांना, महात्मा गांधींना तुच्छ मानणारे, ब्रिटिश सोडून बाकीच्या सगळ्यांनाच ते तुच्छ मानत होते. तर त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचं मोठं नेतृत्व केलं, यशस्वी नेतृत्व केलं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. म्हणजे ब्रिटिश जनतेने युद्धकाळामध्ये हा माणूस नेतृत्व करायला योग्य आहे पण शांततेच्या काळात नाही, हे अगदी स्पष्टपणे सांगितलं. अर्थात त्यावेळेचे काही इश्यूज असतील, आणखीन काही प्रश्नही असतील. आपण एक जनरल कन्क्लुजन फक्त काढतोय, जास्त खोलात आपण जाणार नाही. तर विन्स्टन चर्चिलची लोकशाहीची व्याख्या बघा. तर त्याचं थोडक्यात सार असं आहे की डेमोक्रेसी इज अ वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे लोकशाही हा अतिशय वाईट असा प्रकार आहे शासनाचा, परंतु इतर जे काही आहेत त्यांच्यापेक्षा तुलनेने बराच आहे. म्हणजे इतर ह्याच्यापेक्षा वाईट आहेत. म्हणजे डेमोक्रेसी काही फार चांगलं आहे अशातला भाग नाही आहे. मेनी फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट हॅव बीन ट्राईड अँड विल बी ट्राईड इन दिस वर्ल्ड ऑफ सिन अँड वू. नो वन प्रिटेंड्स दॅट डेमोक्रेसी इज परफेक्ट ऑर ऑल वाईज. कुणीही असं नाटक करत नाही आहे, कुणीही सांगत नाही आहे की डेमोक्रेसी परफेक्ट आहे किंवा सुज्ञ माणसाची किंवा सुज्ञांची व्यवस्था आहे, ऑल वाईज. Indeed, it has been said that democracy is the worst form of government except for all those other forms that have been tried from time to time. ही वर्स्ट आहे बरोबर आहे, पण इतरांच्या पेक्षा बरी आहे. त्याच्यामुळे डेमोक्रेसी हेच सर्वोत्तम आहे हे थोडक्यात तो सांगतोय. थोडंसं उलटा घास घेऊन सांगतोय, पण वस्तुस्थितीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा ही व्याख्या प्रयत्न करते. चर्चिलचे कोट्स आहेत.
winstonchurchill.org नावाची साईट आहे, इंटरनॅशनल चर्चिल सोसायटी आहे, आणि त्याच्या साईटवरती हे कोटेशन मला मिळालं 1947मध्ये त्यांनी उच्चारलेलं. थोडासा वाद आहे की हे चर्चिलने म्हटलं होतं का वगैरे वगैरे, पण आपल्याला त्याच्याशी फारसं कर्तव्य नाही आहे. आपल्याला मुख्य मुद्दा म्हणजे चर्चिलचं जे काही मत होतं ते या प्रकारचंच होतं. म्हणजे कोणीही हे सांगेल की हे चर्चिल म्हणतो त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे, चर्चिल असंच म्हणाला असता. तर लोकशाही आपण मगाशी जे म्हणत होतो ते परत चालू ठेवू. ग्रीकांनी शोधलेली व्यवस्था. लोकशाहीचे प्रकार आहेत. पहिला प्रकार बेसिकली 2 प्रकारांमध्ये त्याचं क्लासिफिकेशन होतं, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष म्हणजे काय ते आपण नंतर बघू. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजेच ग्रीक लोकशाही. ग्रीकांना इसवी सन पूर्व 300-400 वर्षापूर्वीचं आपण बोलतोय, म्हणजे आजपासून जवळजवळ 2500 वर्षापूर्वी ग्रीकांचा एकूण तुम्ही ग्रीस जर मॅपवरती पाहिलं तर एक प्रकारचा दक्षिण युरोपमधला हा भाग आहे. आपण मॅपवरती पाहण्याचा प्रयत्न करूया. मॅपचं पेज ओपन नाही आहे. गुगल मॅप्स ग्रीस. USA मध्ये पण एक ग्रीस आहे, मला आत्ताच कळते. तर हा ग्रीस आहे. अथेन्स ही त्या ग्रीसची, त्यावेळच्या पूर्वीच्या ग्रीसमधलं हे सगळ्यात मोठं नगर राज्य होतं, बरीच जुनी सिटी आहे. तर हे ग्रीस आहे. हे असं भूमध्य सागरामध्ये मेडिटेरेनियन सी इथे तुम्हाला दिसतोय, हे पसरलेलं. इकडे तुर्कस्तान आहे, इकडे ग्रीस आहे, आणि इकडे इटली आहे. इटली, अथेन्स हे जागा तुम्ही पाहिलं. ही छोटी छोटी आयलंड्स दिसत आहेत. ग्रीसच्या टूरवरती जर तुम्ही कधी गेलात तर या ग्रीक आयलंड्सवरती मुख्यतः ते देतात, आणि सुंदर आयलंड्स एकापेक्षा एक आहेत. जे तुम्ही यूट्यूबवरती गेलात तर तुम्हाला ग्रीक आयलंड्स बरीच सुंदर व्हिडिओज बघायला मिळतील. तर ग्रीसची रचना समुद्राच्या काठानी सगळे छोटी छोटी गावं वसलेली, डोंगराळ भाग, डोंगराच्या मध्ये जी काही सपाट जागा असेल तिथे छोटी छोटी नगर राज्य होती, सिटी स्टेट्स. पुणेकर असं म्हणतात की आम्ही ग्रीकांसारखेच आहोत. पुण्यामध्ये तुम्ही कधी गेला असाल तर चारी बाजूनी डोंगर आहेत आणि मध्ये पुणे सिटी आहे. तर तशाच प्रकारची रचना सगळ्या ग्रीक नगर राज्यांची होती. अथेन्स हे त्यातलं मोठं, स्पार्टा हे आणखीन बरीच छोटी छोटी नगरराज्य. आज त्याची सगळ्यांची शहरं झाली आहेत आणि ग्रीस हा देश झालेला आहे, आणि त्याची राजधानी आज अथेन्स आहे. तर अथेन्समध्ये किंवा स्पार्टामध्ये लोकसंख्या अत्यंत मर्यादित, 5000 असेल. मग त्यातल्या स्त्रियांना नागरिकत्व नाही. स्त्रियांना नागरिकत्व नाही, गुलामांना नागरिकत्व नाही, परकीय जे असतील किंवा युद्धकैदी वगैरे असतील त्यांना नागरिकत्व नाही. त्याच्यानंतर विशिष्ट वंशाच्या लोकांनाच तिथे नागरिकत्व दिलं जायचं. प्रौढ पुरुषांना, म्हणजे परत लहान मुलं त्याच्यातून वजा झाली.
म्हणजे एवढे सगळे वजा केल्यानंतर साधारणपणे 500-700 लोक शिल्लक राहायचे. तर हे 500-700 लोक सगळे एकत्र येऊन आपल्या प्रश्नांवरती ठराविक काळानंतर चर्चा करायचं. 1 महिन्याने असेल, 2 महिन्याने असेल, 4 महिन्याने असेल, त्यांच्या मीटिंग्स व्हायच्या. मीटिंगचा एक अध्यक्ष नेमलेला असायचा आणि गरज लागली तर मतदान केलं जायचं. चर्चा व्हायची. चर्चेमधून जर एकमत झालं तर ठीक आहे, नाही तर मतदान घेतलं जायचं, मतविभाजन केलं जायचं आणि बहुमत जिकडे असेल तिकडे त्या बाजूनी निर्णय घेतला जायचा. म्हणजे एखादा रस्ता बांधण्याचा प्रस्ताव आला असेल, चर्चा होतीये आणि काही जण नाही म्हणतायत आणि काही जण हो म्हणतायत, तर मग नेमकं बहुमत कोणीकडे आहे हे बघण्यासाठी मतदान घेतलं जायचं आणि ज्या बाजूनी बहुमत असेल, समजा रस्ता बांधण्याच्या बाजूनी असेल तर रस्ता बांधला जायचा, अन्यथा नाही. तर ही होती प्रत्यक्ष लोकशाहीची पद्धत, की जिथे नागरिक स्वतःच निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत, थेट भाग घेत आहेत, नागरिकांचे प्रतिनिधी नाही आहेत. आजची व्यवस्था आहे ती मुख्यतः आपण बघतो प्रातिनिधिक लोकशाही आहे. आपण आमदार किंवा खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून देतो आणि ते आपल्या वतीने कारभार करतात. तर ते काय आहे ते आपण नंतर बघणारच आहोत. पण प्रत्यक्ष लोकशाही, ग्रीक लोकशाही, की ज्याच्यामध्ये आकारमान नगरराज्यांचं छोटं होतं, लोकसंख्या मर्यादित होती आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही तिथे शक्य होते. आज जगामधला एकच देश असा आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड कुठे आहे ते पुन्हा आपण मॅपवरती पाहणार आहोत. तर ही थोडीशी सवय अशी ठेवा, सारखा मॅप बघण्याची, म्हणजे तुमचा मॅप पण पाठ होईल. इथे रेड बॉर्डर्स दिसत आहेत. फ्रान्स एका बाजूला आहे, जर्मनी दुसऱ्या बाजूला, ऑस्ट्रिया एका बाजूला, खाली इटली आहे आणि मध्ये हा छोटासा स्वित्झर्लंडचा भाग आहे. स्वित्झर्लंडमध्ये, एवढ्याशा छोट्याशा स्वित्झर्लंडमध्ये 4 भाषा आहेत. म्हणजे जिथे रोमान्स भाषा बोलली जाते, इटालियन बोलली जाते, इंग्लिश बोलली जाते आणि जर्मन बोलली जाते. तर प्रत्येकाला परत स्वायत्तता आहे आणि स्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न आहे. कोणी कोणाच्या भाषेवर म्हणा किंवा याच्यावर अत्याचार, अन्याय काहीही करत नाही. तर हे सगळं जपणं ही गोष्ट त्यांनी पाळली आहे नेहमीच. तर स्वित्झर्लंडमध्ये एक व्यवस्था आहे जी थोडीफार ग्रीकांच्या लोकशाहीसारखी आहे. त्याला रेफरेंडम किंवा सार्वमत घेणं असं म्हणतात. कोणताही मुद्दा असला तर तो जनतेपुढे ठेवला जातो आणि त्या प्रश्नावरती लोक मतदान करतात. अलीकडेच व्हॉट्सॲपवरती एक स्टोरी फिरत होती आणि मी थोडंसं शोधून पाहिलं, कारण व्हॉट्सॲपवरती विश्वास ठेवणं थोडंसं घातक होऊ शकतं. त्यामुळे शोधून पाहिलं तर साधारण तशा प्रकारचं सार्वमत तिथे झालेलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये तिथल्या सरकारने असं ठरवलं की आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, तर इथून पुढे प्रत्येक नागरिकाला दर महिन्याला आम्ही त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये काही पैसे टाकू. हे त्याने नोकरी करावी, धंदा करावा, व्यवसाय करावा, ते त्याचा प्रश्न आहे. पण आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे आमच्याकडे आहेत पैसे, आर्थिक क्षमता तेवढी आहे, तर आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे टाकू. याच्यावरती सार्वमत जेव्हा घेतलं, रेफरेंडम जेव्हा घेतलं, तेव्हा लोकांनी असं सांगितलं की आम्हाला हे पैसे नको आहेत. कारण पैसा जर दर महिन्याला बँकेमध्ये यायला लागला तर आम्हाला काम करण्याची इच्छा राहणार नाही, आम्ही आळशी होऊन जाऊ आणि ते आम्हाला नको आहे आणि एकूण राष्ट्रहिताच्या दृष्टीने पण ते बरोबर नाही आहे. तर ते तुम्ही पैसे साठवून ठेवा, ते विकासासाठी वापरा किंवा आणखीन कशासाठी आणखीन चांगलं काही करता येईल का बघा, असं लोकांनी मत दिलं. अर्थात लोकांच्या मतावरतीच फक्त सरकार चालतं असं नाही, तिथे पण संसदेसारखी व्यवस्था आहे
म्हणजे तिथे प्रतिनिधी निवडून दिले जातात आणि मग सार्वमत जे काही आहे त्याच्यावर परत संसदेमध्ये, तिथल्या संसदेमध्ये, त्याला नाव वेगळं असेल, तिथल्या लेजिस्लेचरमध्ये म्हणा किंवा कायदे मंडळामध्ये म्हणा, चर्चा होते, मतदान होतं गरज लागली तर, आणि मग निर्णय घेतला जातो. पण रेफरेंडमची एक पायरी तिथे आहे. स्वित्झर्लंडमध्ये हे शक्य आहे. याचं कारण ग्रीकांसारखंच स्वित्झर्लंडसुद्धा आकाराने छोटं आहे, म्हणून मुद्दाम तुम्हाला मी मॅप दाखवला. दुसरी गोष्ट, स्वित्झर्लंडमध्ये प्रचंड पैसा आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सोपं आहे, ऑर्गनाईज करणं तसं सोपं आहे, शक्य आहे. भारतामध्ये जर सार्वमत प्रत्येक कायद्यासंबंधी घ्यायचं म्हटलं तर किती उलाढाली कराव्या लागतील ते बघा, आणि किती पैसा खर्च होईल ते पहा. एका निवडणुकीवर 5 वर्षानंतर जी जनरल इलेक्शन्स होतात देशातली लोकसभेची, अब्जावधी रुपये खर्च होतो. अर्थात तेवढी आपली लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या दरडोई जर तुम्ही खर्च पाहिलात तर तो अवघा 100-200 रुपयामध्ये येतो. प्रोफेसर पळशीकर, सुहास पळशीकर, पुणे विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, त्यांनी एका लेखामध्ये, मी तो लेख मिळाला तर तुम्हाला लिंक देईन, काही वर्षांपूर्वी एका लेखामध्ये हे मांडलं होतं की इलेक्शनचा खर्च होतो असे आरडाओरडा केली जाते, आणि म्हणून मग एकाच वेळेला इलेक्शन्स घ्यावी असं या सरकारच्या मते काहीतरी मांडणी झालेली होती मध्ये, की राज्यांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या एकाच वेळेला घ्याव्या, म्हणजे खर्च कमी होईल. तर खर्च किती होतो आणि लोकसंख्या किती आहे त्याच्या मानाने मग दरडोई खर्च किती, याचं एक्सप्लेनेशन देऊन पळशीकरांनी असं मांडलं होतं की हा काही फार मोठा खर्च नाही. तर तरीसुद्धा हा 5 वर्षांनी एकदा करणं हे ठीक आहे, पण दर महिन्याला तुम्ही जर सार्वमत घ्यायला लागला तर हे भारतासारख्या देशाला परवडणारं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, इतकी राजकीय जाणीव आपल्याकडे जागृत झालेली आहे का, हा प्रश्न आहे. म्हणजे एका TV चॅनलनी एक सहज असा सर्व्हे घेतला होता, रस्त्यावर दिसेल त्याला विचारायचं की भारताचे राष्ट्रपती कोण आहेत, भारताचे पंतप्रधान कोण आहेत आत्ताचे, इतिहासातले नाही. आणि बहुतेकांनी त्या अगदी साध्या सोप्या प्रश्नांना चुकीची उत्तरं दिलेली होती. म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांनी, सुशिक्षित शहरांमध्ये घेतलं होतं, आणि जे अगदी फॅशनेबल कपडे घालतायत, ज्यांना इंग्लिश बोलता येतं, अशा लोकांनाच प्रश्न विचारले होते. कुठेतरी खेड्यामध्ये जाऊन ज्याला काही धड बोलताही येत नाही, भाषा इंग्लिश सोडून द्या, अशा माणसाला विचारलेलं नव्हतं, शहरातल्या माणसाला विचारलं होतं, सुशिक्षित तरुण वर्गाला विचारलं होतं, तर त्यांना पण ते सांगता आलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्याकडे राजकीय जागृती किती आहे, मग एवढा विधेयक वाचून, म्हणजे आत्तासुद्धा बऱ्याच वेळेला काय जवळजवळ सगळ्याच, आता जे बिल्स असतात ती बिल्स आता आपल्याला नेटवरती अवेलेबल आहेत. PRS इंडिया नावाची एक संस्था आहे, तर PRS मध्ये तुम्हाला बिल्स अँड ॲक्ट्स, बिल्स पार्लमेंट, आता ही सगळी बिल्स आहे. हे ड्राफ्ट बिल आहे, जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन अमेंडमेंट ऑर्डिनन्स. आता हे आपल्यापैकी आपण किती जण वाचतो? आता ही तर स्वयंसेवी संस्था आहे, पण लोकसभेच्या साईटवरती तुम्ही जाऊ शकता. लोकसभा.nic.in ही जी साईट आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बिल्स, लेजिस्लेचरमध्ये तुम्हाला दिसेल बिल्स इंट्रोड्यूस्ड, बिल्स पास्ड, हे सगळं अवेलेबल आहे. पण आपल्यापैकी आपण किती जण ही बिल्स वाचतो? फायनान्स बिल ॲज इंट्रोड्यूस्ड, आता हे बिल तुम्हाला इथे PDF स्वरूपामध्ये आहे.
फायनान्स बिल 2021 म्हणजे बजेट जे काय मांडलं ते, मग डायरेक्ट टॅक्सेस, रेट्स ऑफ इन्कम टॅक्स याचाच भाग काढून वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या गोष्टी छापल्या जातात. पण आपल्यापैकी किती जण आपण हे पाहतो हा थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर स्वित्झर्लंडमध्ये ही लोकशाही आहे, प्रत्यक्ष लोकशाही सारखी व्यवस्था, रेफरंडम आहे. त्याची ही 3 कारणं आहेत. एक, आकारमान त्यांचं मर्यादित आहे, लोकसंख्या मर्यादित आहे, पैसा आहे आणि लोक राजकीयदृष्ट्या जागरूक आहेत. शिक्षणाचं प्रमाण पण जास्त आहे. शिक्षणाचं प्रमाण, साक्षरतेचं प्रमाण आपल्याकडे आता वाढायला लागलेलं दिसतं, परंतु अजून जितकं अपेक्षित आहे तेवढं नाही आहे. तर ग्रीकांनी ही व्यवस्था दिली, प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था दिली. ग्रीक नगरराज्य आपण म्हणतो की छोटी राज्य होती, त्यामुळे ते शक्य झालं. पण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ग्रीक नगरराज्य अलेक्झांडर नावाचा जो राजा होता त्याने उद्ध्वस्त केले. अरिस्टॉटलला नगरराज्य ही अतिशय आदर्श वाटायची. अरिस्टॉटल हा अलेक्झांडरचा गुरु. गुरुला जे आदर्श वाटत होतं ते शिष्याला मात्र वाटत नव्हतं. अर्थात ते साखळीच आहे म्हणा. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, अरिस्टॉटलला ते योग्य वाटत नव्हतं, प्लेटो जे म्हणेल ते योग्य वाटत नव्हतं. आणि अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर, अरिस्टॉटल जे म्हणतो ते अलेक्झांडरला कधीच पटलं नाही. अरिस्टॉटल आदर्श राज्य म्हणजे नगरराज्य म्हणायचा, तर ह्याला जगाचा सम्राट व्हायचं होतं. आणि मग त्यांनी ग्रीक नगरराज्यांची व्यवस्था उद्ध्वस्त केली. त्याच्यानंतर मग रोमन साम्राज्य विकसित झालं. 3 खंडांमध्ये ते पसरलेलं होतं. आशिया, आफ्रिका, युरोप अशा 3 खंडांमध्ये ते पसरलेलं होतं. इसवी सन 5व्या शतकापर्यंत हे रोमन साम्राज्य अस्तित्वात होतं. नंतर त्याचा ऱ्हास झाला. रोमन साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला, परत ती एक वेगळी कथा आहे. ख्रिश्चॅनिटीचा उदय झाला आणि त्याचबरोबर रोमन साम्राज्याचा ऱ्हास होत गेला. रोमन साम्राज्य उद्ध्वस्त झालं. मग जागोजागी छोट्या छोट्या गढ्या उभ्या राहिल्या. सरदारांचं राज्य आलं, सरंजामदारांचं राज्य. म्हणजे युरोपचे सगळे तुकडे तुकडे झाले. रोमन साम्राज्य एकत्रित जे होतं 3 खंडात पसरलेलं ते पुन्हा तुकड्यांमध्ये विभागलं गेलं आणि सरंजामदार आले आणि त्यांची सरंजामशाही सुरू झाली. आता ही सरंजामशाही याला डार्क एज असंही म्हणतात, अंधार युग असंही म्हणतात. कारण या काळामध्ये फारसं ज्ञानाचा विकास झाला नाही. सत्ताधारी जे होते ते स्थानिक होते, सरंजामदार होते आणि त्यांना फक्त आपापसात संघर्ष करणं एवढ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता. आणि जेव्हा ते संघर्ष करत नसायचे त्यावेळेला ते नशापाणी आणि चैन करायचे. त्यामुळे ते संख्येने थोडे होते, पण ते बाकीच्या सगळ्या 90% जो काही मजूर वर्ग आहे त्यांना छळायचे. मजूर वर्गाला जनावरासारखी वागणूक मिळायची. आणि चर्च हे अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेलं होतं. बायबलच्या पलीकडे बघायलाच ते तयार नव्हते. आणि बायबलमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच जशाच्या तशा खऱ्या आहेत असं आग्रह ते धरायचे. त्याच्या विरोधात जाईल त्याच्यासाठी इन्क्विझिशन असायचं. इन्क्विझिशन म्हणजे एक प्रकारचं न्यायालय ज्याच्यामध्ये मग चौकशी होईल आणि जर समजा समोरचा दोषी ठरला तर त्याला जिवंत जाळून मारण्याची, सार्वजनिकरित्या जिवंत जाळून मारण्याची शिक्षा दिली जायची. अनेक चांगल्या शास्त्रज्ञांना जिवंत जाळून मारलं गेलं. गॅलिलिओ किंवा कोपर्निकस या शास्त्रज्ञांना सुद्धा छळ सहन करावा लागला, तुरुंगात जावं लागलं. काही शास्त्रज्ञांनी शेवटी हार मानली आणि मगच त्यांची मुक्तता झाली. ज्यांनी हार मानली नाही त्यांना छळ सहन करत राहावं लागलं. तर हे 5व्या ते 15व्या शतकापर्यंत हे चालत राहिलं. 12व्या-13व्या शतकापासून परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. विद्यापीठं नवीन, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज सारखी विद्यापीठं प्रस्थापित झाली.
आणि मग ज्ञानाची लालसा उत्पन्न झाली, ज्ञानाचा शोध सुरू झाला आणि 15व्या शतकामध्ये म्हणजे 1498 टू बी प्रिसाईज फ्लोरेन्स शहरामध्ये, आज जे इटलीमध्ये आहे, रेनेसाच्या चळवळीला सुरुवात झाली. आता हा रेनेसा म्हणजे काय हेही परत तुम्ही ब्रिटानिकामध्ये पाहू शकता, व्हिडिओज सहित एक्सप्लेनेशन आहे. रेनेसा इटालियन शब्द आहे. रेनेसा म्हणजे पुनर्जन्म. थोडक्यात रेनासा इज अ फ्रेंच वर्ड, इटालियन नाही, फ्रेंच वर्ड मीनिंग रीबर्थ, म्हणजे पुनर्जन्म. It refers to a period in European civilization that was marked by a revival of classical learning and wisdom. क्लासिकल म्हणजे ॲरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस यांच्या काळामध्ये जे लय पावलेलं होतं. मी मगाशी म्हटलं की ॲरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर, त्यांनी ग्रीक व्यवस्था सगळी उद्ध्वस्त केली. मग त्याच्याबरोबर ते क्लासिकल सगळं जे काही पद्धती होत्या त्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. The Renaissance saw many contributions to different fields, including new scientific laws, new forms of art and architecture, and new religious and political ideas. हे आर्टिकल जरूर वाचून पहा आणि याच्या संबंधाने जे काही आणखीन रेफरन्सेस आहेत ते पण वाचत जा, म्हणजे तुमची हळूहळू क्युरॉसिटी वाढत जाईल आणि परीक्षा देणं मग फार सोपी आणि किरकोळ गोष्ट वाटते. असं तुम्ही जेवढं वाचन वाढवत जाल आणि विविधता त्याच्यामध्ये आणत जाल तितकं सगळं सोपं वाटायला लागेल तुम्हाला जग. तर रेनेसा म्हणजे रीबर्थ फ्रेंच शब्द, आणि रेनेसाचा उच्चार बघा तुम्ही कसा आहे, तो फ्रेंच शब्द असल्यामुळे उच्चार तसा आहे. स्पेलिंग वेगळं, उच्चार वेगळं, हे फ्रेंचांचं वैशिष्ट्य आहे. तर रेनेसानंतर पुन्हा राजेशाही व्यवस्था प्रस्थापित झाली. इसवी सन 15व, 16व आणि 17व शतक. मग त्याच्यामध्ये मॅकिवेली आहे. आता हे तुम्ही पुढच्या वर्षी राज्यशास्त्र घेतलं, पॉलिटिकल सायन्स घेतलं, तर या सगळ्या गोष्टी आणखीन इंटरेस्टिंगली आणखीन खोलात जाऊन तुम्ही शिकणार आहात. तर 15व, 16व आणि 17व्या शतकामध्ये राजेशाही व्यवस्था पुन्हा युरोपमध्ये प्रस्थापित झाल्या आणि राजा, सुरुवातीला काही काळ चांगलं वाटलं लोकांना, परंतु नंतर राजा अत्याचार करायला लागला. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रीकांपासून असं दिसतं की एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था एका टोकापर्यंत जाते आणि मग त्याचं पुन्हा स्खलन होतं, म्हणजे ती व्यवस्था नष्ट होते. ग्रीकांची व्यवस्था एका टोकाला जाऊन पुन्हा खाली आली. त्याच्यानंतर रोमन्स, ते पण 700 वर्ष जवळपास सत्तेमध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांचा ऱ्हास सुरू झाला. त्याच्यानंतर चर्चचा उगम झाला, चर्चची वाढ झाली. 12व्या-13व्या शतकापासून चर्चच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. चर्चची सत्ता 15व्या शतकामध्ये लोकांनी नाकारली. त्याच्यानंतर राजेशाही व्यवस्था प्रस्थापित झाली. राजाचं समर्थन करणारे विचार अनेक युरोपियन विचारवंतांनी मांडले. मॅकिवेली हा त्यातला पहिला आधुनिक विचारवंत. राजेशाही व्यवस्था त्यांनी एक परत टोक गाठलं आणि परत त्यांचाही ऱ्हास सुरू झाला. 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये 2 वेळेला क्रांती झाली, 1648 आणि 1688. 1648 मधली क्रांती रक्तरंजित क्रांती असं म्हणतात. जनतेने राजाविरुद्ध क्रांती केली, राजाला पकडलं, राजावर खटला भरला आणि त्याच्याच राजवाड्यात त्याला तलवारीने मुंडकं उडवून मारून टाकलं. आम जनतेमधले पण बरीच माणसं मारली गेली, लढा झाला मोठा. एक ऑलिव्हर क्रॉमवेल नावाचा सरसेनापती सत्तेमध्ये आला. त्याने लोकशाही प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिलं, प्रत्यक्षात कधीच प्रस्थापित केली नाही. पुन्हा काही वर्षांनी त्याच्यानंतर तिथे राजेशाही आली आणि 1688 मध्ये इंग्लंडच्या जनतेने आता नव्याने पुन्हा राजाविरुद्ध क्रांती केली
व्हिग पार्टी नावाची WHIG व्हिग पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाच्या माध्यमातून अत्यंत सुसंघटितपणे क्रांती उभी केली. राजाला म्हणजे लंडनमध्ये लोक जमणार आणि हल्ला करणार, तर राजाला आधीच त्याची थोडीशी माहिती मिळाली आणि तो पळून गेला आपल्या कुटुंबासहित युरोपमध्ये. इंग्लिश चॅनल क्रॉस करून युरोपच्या मुख्य भूमीवर गेला आणि मग नंतर कुठे गेला लोकांनी त्याचा फारसा मागोवा घेतला नाही. लोकांनी आणखीन दुसऱ्या एका राजाला, जो चार्ल्स फर्स्ट 1648 मारला गेलेला जो राजा आहे, त्याच्या वंशजाला शोधून काढलं, सिंहासनावरती आणून बसवलं. त्याला धड इंग्लिश पण येत नव्हतं आणि त्याला सांगितलं की राजा आम्हाला हवा आहे. इंग्लंडच्या लोकांना राजा हवा असतो. आजही त्याने मोनार्क किंवा क्राऊन ज्याला म्हणतात, आज राणी आहे एलिझाबेथ सेकंड. दुसऱ्या महायुद्धानंतर पासून आजपर्यंत तीच आहे. तर या लोकांनी म्हणजे त्यांना आजही राजा डोक्यावर हवा आहे. तो नसेल तर त्यांना कसं वाटतं. त्यामुळे त्यांनी राजाला आणून बसवलं आणि सांगितलं की तुम्ही पार्लमेंट जे कायदे संमत करेल त्याच्यावरती फक्त सही करायची. म्हणजे नॉमिनल बनवलं, राजाला नामधारी बनवलं आणि पार्लमेंट खऱ्या अर्थाने सत्ताधारी झाले. मग पार्लमेंटमध्ये निवडून येणारे सदस्य, पूर्वी राजाच त्याच्यावरती लक्ष ठेवायचा, कोणाला नियुक्त करायचं कोणाला नाही हे राजाच्या मर्जीने ठरायचं, किंवा पार्लमेंटचं अधिवेशन कधी भरवायचं हे राजाच ठरवायचा. आता उलटं झालं, पार्लमेंट स्वतंत्र होत गेलं. 1688 नंतर पुढे लॉकनी त्याचं समर्थन पण केलं. 1689 त्याने एक मोठा ग्रंथ लिहिला. लॉकला उदारमतवादाचा जनक म्हणतात. जॉन लॉक हा ब्रिटिश विचारवंत, यांनी 1688च्या क्रांतीमध्ये भाग घेतलेला होता. त्या क्रांतीमध्ये फारशी हिंसा झाली नाही आणि क्रांती यशस्वी झाली. लोकांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने सत्ता आली, म्हणून त्याला वैभवशाली राज्यक्रांती असं म्हणतात. 1688ची क्रांती म्हणजे वैभवशाली राज्यक्रांती. तर इथून मग लोकशाहीला सुरुवात झाली, एका नव्या प्रकारच्या लोकशाहीला. तर ही नव्या प्रकारची लोकशाही म्हणजे काय होती, तर अप्रत्यक्ष लोकशाही. मग आधुनिक काळामध्ये देशांचा आकार आणि लोकसंख्या, भारताचं लोकसंख्या आणि भारताचा आकार तुम्ही पहा. प्रत्यक्ष लोकशाही अशक्य आहे, केवळ अशक्य आहे, प्रॅक्टिकली शक्य नाही. तर आधुनिक काळात देशांचा आकार आणि लोकसंख्या पाहता अप्रत्यक्ष लोकशाही सर्वांना सोयीची वाटली. मग आता इंग्लंडमध्ये जी निर्माण झाली, विकसित झाली, हळूहळू टप्प्याटप्प्याने इव्हॉल्व झाली, उत्क्रांत झाली, ती अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे संसदीय लोकशाही. म्हणजे इथे संसदेला महत्त्व आहे. पार्लमेंट, पार्लमेंट हा पुन्हा एका फ्रेंच शब्दावरून तयार झालेला शब्द आहे. पार्ल, PARLE हा वर्ब आहे. पार्ल म्हणजे टू टॉक, म्हणजे जिथे चर्चा केली जाते ते घर, ते हाऊस, म्हणून पार्लमेंट असं म्हटलं जातं. तर पार्लमेंट, लेनिन याला गमतीने म्हणायचा की पार्लमेंट्स आर नथिंग बट टॉकिंग शॉप्स, म्हणजे गप्पांचे अड्डे आहेत. त्याच्यामुळे लेनिन हा रशियाचा नेता, 1917 साली झालेली जी काही रशियन राज्यक्रांती होती त्याचा मोठा नेता, नव्या USSRचा पहिला नेता, नवी घटना मांडणारा पहिला. तर त्याचा अर्थात लोकशाहीला विरोध होता आणि लोकशाहीची तो टिंगलच करायचा, ते हे नाही. तर तो पार्लमेंटला टॉकिंग शॉप्स म्हणायचा. तर ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी
इंग्लंडमध्ये सुरू झाली. इंग्लंडमध्ये ती असल्यामुळे त्यांनी आपल्याकडे जशीच्या तशी ती लागू केली, तर ती भारतामध्ये पण आली. मग सुरुवातीला जॉन लॉकनी त्याला एक सैद्धांतिक असा आधार दिला. जॉन स्टुअर्ट मिलनी त्याच्यावरती आणखीन संस्कार केले, आणखीन थोडे बदल केले. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये पुढच्या शतकामध्ये 1787मध्ये एक नवीन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्कच्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतावर आधारित अध्यक्षीय लोकशाही तिथे सुरू झाली. आता पुढे आपण जाऊन मॅप्स पाहणार आहोत की कुठे कुठे अध्यक्षीय लोकशाही आहे, कुठे संसदीय आहे आणि कुठे मिश्रण आहे दोन्हीचं, किंवा एकूणच लोकशाही किती देशांमध्ये आहे, स्वातंत्र्य किती देशांमध्ये आहे. ते सगळे मॅप्स आपण पाहणार आहोत, पण आता ते पुढच्या तासाला.